नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट दीपक मनसरे. आज तुमच्या समोर आपण एक विषय घेऊन आलेला आहे. विषय आहे जमिनींचे. जे आपण जमिनी पाहतो, या जमिनींचे भोगवटा वर्ग 1 ची जमीन म्हणजे काय आणि वर्ग 2 ची जमीन म्हणजे काय, याच्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. जमिनीच्या कब्जात असण्यावरून किंवा घेण्याच्या प्रक्रियेला भोगवटा असे म्हणतात. भोगवटा वर्ग या शब्दाची व्याख्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 29(2) मध्ये दिलेली आहे. जो व्यक्ती जमिनीचा मालक असतो त्या जमिनीची खरेदी विक्रीस काही बंधन नसते, अशा जमिनींना भोगवटा वर्ग 1 ची जमीन असे म्हणतात. या जमिनीचे मालक त्याच्या मनमर्जीप्रमाणे खरेदी विक्री हस्तांतरण करू शकतो. या जमिनीला भोगवटा वर्ग 1 ची जमीन असे म्हणतात. तसेच बिनदुमला जमिनी म्हणतात आणि खालसा जमिनी म्हणतात. आता आपण बिनदुमला जमिनी ऐकत आलोय, परंतु बिनदुमला जमिनी कशाला म्हणतायत याची माहिती आपल्याला बऱ्याचशा लोकांना नाहीये. बिनदुमला जमिनी म्हणजेच भोगवटा वर्ग 1 ची जमीन, खालसा जमीन म्हणजेच भोगवटा वर्ग 1 ची जमीन होय. आता आपण पाहूयात भोगवटा वर्ग 2 मधील जमिनी. या जमिनीमध्ये खरेदी विक्री करण्यास महाराष्ट्र शासनाचे परवानगीची आवश्यकता असते. त्याच्यावरती निर्बंध असतात. अशा जमिनींना भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी असे म्हणतात. या भोगवटा वर्ग 2 च्या जमिनीमध्ये अनेक प्रकार पडतात. त्यासाठी आपल्याला वेगवेगळा व्हिडिओ घेऊन यावा लागेल. देवस्थान जमिनी आहेत, इतर सर्जन इनामी जमिनी आहेत, भूदान चळवळीत मध्ये दिलेल्या जमिनी आहेत, कुळ कायद्याच्या जमिनी आहेत. या सर्व जमिनींच्या बाबतीत आपल्याला वेगळा व्हिडिओ घेऊन यावा लागेल. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. या जमिनीमध्ये काही महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतात. या सरकारच्या ज्या 7/12 उतारावरती आपण महाराष्ट्र सरकार नाव लागलेलं असतं, या सरकारी जमिनी असतात. तसेच काही शासकीय पट्टेदारी द्वारे दिलेल्या जमिनी असतात. शासकीय पट्टेदारी म्हणजे काय? त्या भाडेपट्ट्याने जमिनी कसण्यासाठी दिले असतात. या भाडेपट्ट्याचा कालावधी काही ठिकाणी 10 वर्षाचा, काही ठिकाणी 5 वर्षाचा, काही ठिकाणी 50 वर्षाचा आणि 99 वर्षाच्या करारापर्यंत हा भाडेपट्ट्याने जमिनी दिलेल्या जातात. या शासकीय पट्टेदारीच्या जमिनी यांनाही भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी असे म्हणतात. भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी पाहत असताना आपण काही भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी ह्या अनधिकृतपणे वर्ग 1 केलेल्या होत्या. त्याकरता महाराष्ट्र शासनाने 12 मार्च 2012 साली भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी अनधिकृतपणे हस्तांतरित झाल्या असल्यामुळे या जमिनीच्या हस्तांतरणाला आळा बसण्यासाठी महसूल नियम खंड 4 गाव नमुना 1 मध्ये काही सुधारणा केल्या. त्यानुसार आपण पाहतोय काही फेरफार सुद्धा दाखल झालेले आहे. या जमिनीच्या वरती भोगवटा वर्ग जमिनी असताना देखील बंदी घातलेली आहेत. अशा जमिनी पाहिल्या आपण पाहूया. भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी, देवस्थान जमिनी, आदिवासी खातेदार असलेल्या जमिनी, पुनर्वसन कायद्याखाली लाभधारक व्यक्तीला प्रदान केलेल्या जमिनी, तसेच खाजगी वने असलेल्या जमिनी, प्राधिकरण नगर विकास अधिकारी यांच्या आराखड्यात असलेल्या जमिनी, आपण काही ठिकाणी येलो झोन म्हणतो, ग्रीन झोन म्हणतो, या जमिनी, तसेच वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या जमिनी, कुळ कायद्यानं प्राप्त झालेल्या जमिनी, भूदान चळवळीतून प्राप्त झालेल्या जमिनी, तसेच सिलिंग कायद्याअंतर्गत प्रदान केल्या गेलेल्या जमिनी, वतन व इनामी जमिनी आणि गायरान जमिनी, या सर्व जमिनींचा भोगवटा वर्ग 2 मध्ये समावेश होतो. भोगवटा वर्ग 2 च्या जमिनीस
काही ठिकाणी नियंत्रित सत्ता प्रकार, काही ठिकाणी निर्बंधित सत्ता प्रकार आणि प्रतिबंधित सत्ता प्रकार या नावाने देखील ओळखले जातात. या सर्व जमिनी या भोगवटा वर्ग 2च्या जमिनी होय.